जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 10 पटसंख्या असलेल्या ज्या काही शाळा आहे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये, तर तेथे कंत्राट भरती जी होती तर ती कंत्राट भरतीसाठी अर्ज या ठिकाणी मागवण्यात आले होते, बरोबर। तर काही जिल्हा परिषदमध्ये 1 ते 2दा सध्या मागवण्यात आले होते। त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सध्या 5 तारखेला महत्त्वाची VC झाली होती चालू महिन्यामध्ये। तर त्याच्यामध्ये स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या की जी काही 10 पटसंख्या असलेल्या जी शाळेसंदर्भात कंत्राट भरती होती तर ती कंत्राट भरती बघा तुर्तास स्थगिती या ठिकाणी बघा देण्यात यावी। कारण का, तर जे काही शिक्षक ऑलरेडी जॉईन होते तर त्यांचं समायोजन जे होतं तर ते समायोजन सध्या बघा बाकी होतं, बरोबर। म्हणजे हे जे 10 पटसंख्या होती, 10 पटसंख्या असलेल्या ठिकाणी जे शिक्षक रुजू होते ऑलरेडी, इथं बघा 2 शिक्षक होते, त्याच्यापैकी एक शिक्षकाची इतर जे काही जास्त पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सध्या बघा त्यांचं समायोजन व बदली प्रक्रिया होणार होती। तर त्या अनुषंगाने जी कार्यवाही असेल तर ती बघा प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सुरू झालेली होती आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आता जी काही कंत्राट भरती सध्या स्थगिती होती तर ती इथं बघा सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यानुसार आता पुढची जी प्रक्रिया असेल तर ती पुढची प्रक्रिया म्हणजे जी भरती प्रक्रिया आहे त्यासाठी बघा कागदपत्राची तपासणी सध्या आता सुरू होणार आहे। कारण अर्ज जे आहे तर ते अर्ज बघा ज्या जिल्हा परिषदमध्ये अर्ज प्रक्रिया झालेली असेल तर त्या ठिकाणी पुढील प्रक्रिया जी असेल तर त्या अर्जावरती जी काही तपासणी असेल तर ती तपासणी सध्या इथं सुरू झालेली आहे। आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया या ठिकाणी बघा मार्गी आता लागणार आहे। तर एकंदरीत ही जी न्यूज आहे तर ती आजची न्यूज आहे आणि हे जे सध्या बघा न्यूज कुठली आहे तर जिल्हा परिषद या ठिकाणी रत्नागिरी संदर्भात न्यूज आलेली आहे। तर ही महत्त्वाची न्यूज या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे तर लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये आहे। रत्नागिरी संदर्भात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे स्थगिती करण्यात आलेल्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशा पद्धतीने इथं बघा न्यूज आलेली आहे। तर आपल्याला माहिती आहे, तुम्हाला मागे देखील सध्या या ठिकाणी जे काही आलेलं बघा एक नोटिफिकेशन आहे तर हे जिल्हा परिषद इथं बघा धुळे संदर्भात आहे। तर धुळ्यामध्ये देखील सध्या जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया इथं बघा सुरुवात झालेली आहे। तर तिथे जी काही पुढील या ठिकाणी कागदपत्र तफावत संदर्भात तक्रार जी आहे तर ती 1/1/2025 पर्यंत मागवण्यात आलेली आहे। म्हणजे इथे जी काही यादी असेल तर ती यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे धुळे जिल्हा परिषदमध्ये। तर त्याच अनुषंगाने जी काही रत्नागिरी जिल्हा परिषद आहे तर त्या ठिकाणी देखील प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया इथं बघा सुरू करण्यात आलेली आहे, बरोबर। आणि तालुका स्तरावर इथं जे काही 350 कंत्राटी शिक्षक भरतीचे समुपदेशन करण्यात आले होते, आता त्या उमेदवाराच्या पत्राची तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे, बरोबर। म्हणजे जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेमध्ये कागदपत्र तपासणीचं काम सध्या बघा जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये सुरुवात झालेली आहे। ज्यांनी रत्नागिरीमध्ये सध्या या ठिकाणी सर्वात जास्त आपल्याला वेकेन्सी इथं आढळलेली आहे, तर ज्यांनी अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी बघा महत्त्वाची ही न्यूज सध्या असणार आहे। तर प्रक्रिया इथं सुरुवात तर झाली आहे, परंतु बघा शिक्षण सेवक भरती प्रक्रिया राबवूनही शिक्षण सेवकांनी अनेक पदे रिक्त राहून गेलेली आहे। ही पदे भरण्याबाबत पालकांनी उठाव केला होता, मात्र या भरती प्रक्रियेत स्थानिक DED आणि BEd उमेदवारांना संधी न मिळाल्याने असंतोष पसरला होता। त्यामुळे या भरती प्रक्रियेविरोधात DED BEd धारक बेरोजगार उमेदवार रस्त्यावर उतरले होते। या आंदोलनानंतर शासनाने 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक किंवा DED BEd जे धारक आहे त्यांच्याकडून कंत्राटी शिक्षकांची नेमणूक सध्या बघा करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र सेवानिवृत्त शिक्षक घेण्यास DED BEd धारक बेरोजगारांनी विरोध केल्याने तो विषय बरगडला होता। रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये बघा प्राथमिक शाळांमध्ये सुमारे 1100 शिक्षकांची पदे रिक्त आहे। म्हणजे एकट्या जिल्हा परिषदमध्ये 1100 ह्या ठिकाणी प्राथमिकची जी पदं आहे तर ती रिक्त आहे। शासन निर्णयानंतर या रिक्त पदांपैकी 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सुमारे 450 शिक्षक भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। म्हणजे इथे 450 जे काही शिक्षक आहेत तर ते सध्या बघा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। तर मात्र बघा या ठिकाणी 206 कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती। त्यानंतर आचारसंहिता सुरू झाल्याने ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती। मात्र मागील महिन्यात आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, बरोबर। निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना कागदपत्राची तपासणी करण्यात येत असून लवकरच त्यांना बघा नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे, अशा पद्धतीने इथे महत्त्वाची जी काही न्यूज आहे तर ती न्यूज आलेली आहे। म्हणजे असे जे जिल्हा परिषद बघा ज्या जिल्हा परिषदमध्ये अर्ज प्रक्रिया झाली असेल तर त्या जिल्हा परिषदेमध्ये पुढील जी काही प्रक्रिया आहे तर ती सध्या कंत्राट शिक्षक भरतीची इथं बघा सुरुवात झालेली आहे। तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची न्यूज होती। तर ह्या संदर्भात बघा पत्र देखील इश्यू करण्यात आलं आहे। जसं हे पत्र बघा इथं जिल्हा परिषद धुळे संदर्भात इश्यू आहे, त्याच पद्धतीने प्रत्येक जिल्हा परिषदचे जे काही पत्र असेल
10 पटसंख्या संदर्भात पुढील कार्यवाही संदर्भात तर ते बघा इश्यू त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सध्या तरी ही जिल्हा परिषद रत्नागिरी संदर्भात न्यूज होती। तर तिथे 450 एवढे जे शिक्षक आहे 450 तर एवढ्या शिक्षकांना सध्या बघा तिथं नियुक्ती एक प्रकारे मिळणार आहे। तर इतर जे काही जिल्हा परिषद असेल तर त्यांचं देखील बघा प्रक्रिया होणार आहे। तर त्या संदर्भात ज्या जिल्हा परिषदमध्ये अजून देखील 10 पटसंख्येची ह्या ठिकाणी कोणतीही प्रोसेस नाही झाली तर तेथे देखील मे बी प्रोसेस त्या ठिकाणी बघा सुरुवात होऊ शकते। जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू। तर तुम्हाला तुमचे काही कमेंट असतील तर ते कमेंट देखील करू शकतात, जेणेकरून नेमकं कोणती माहिती तुम्हाला पाहिजे त्या अनुषंगाने बघा तुम्ही कमेंट देखील करू शकता। तर सध्या तरी कंत्राट शिक्षक भरतीची जी काही स्थगिती होती तर ती स्थगिती ह्या ठिकाणी तात्पुरती असल्यामुळे त्याच्यावरती जो काही कायमचा ह्या ठिकाणी स्थगितीचा जो काही स्टॅम्प असेल तर तो सध्या बघा त्या ठिकाणी लागला नाही। तर एकंदरीत 10 पटसंख्या संदर्भात जी काही पदभरती असेल तर ही एक प्रकारे तात्पुरत्या स्वरूपात आहे, परंतु इथे जे उमेदवार आहे तर त्यांना सध्या बघा एक कायमचे शिक्षक सध्या मिळेपर्यंत रोजगार जो आहे तर तो रोजगार सध्या इथं अवेलेबल होत आहे। तर जिल्हा परिषद आपण या ठिकाणी रत्नागिरी संदर्भात जवळपास जी काही पदं आहे तर ती पदं म्हणजे 450 एवढी पदांची सध्या त्या ठिकाणी जी काही पदभरती असेल कंत्राटी तर ती सध्या इथं बघा होणार आहे। तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची जी काही न्यूज आहे तर ती न्यूज सध्या बघा आलेली आहे। तर लवकरात लवकर जी सध्या पदभरती आहे तर ती पदभरती इथं होऊन जे काही सध्या नियुक्तीपत्र असेल तर ते नियुक्तीपत्राचं काम देखील बघा लवकरात लवकर त्यांना नियुक्तीपत्र देखील सध्या इथं मिळणार आहे। तर त्या अनुषंगाने ही न्यूज सध्या होती। न्यूज आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट सध्या इथं येणार। अजून 2 ते 3 जिल्हा परिषदेच्या जे पत्र आहे तर ते सध्या बघा इश्यू होणार आहे। त्या अनुषंगाने जसं पत्र आलं तसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। त्यासाठी आपलं चॅनल आहे तर टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा आणि आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे ह्याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जी काही अपडेट असेल नोटिफिकेशन ते तुमच्यापर्यंत येऊन जाईल। तुमच्या काही कमेंट असतील तर ते तुम्ही कळवू शकतात, त्याच्यावर योग्य तो रिप्लाय सध्या बघा देण्यात येईल। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।